चेंडू नक्कीच गॅप शॉट सिलेक्शन. चेंडू जातोय कार्पेटच्या साह्याने सीमा रेषा पार चौकार. कमॉन डीजे. पहिल्याच चेंडूवरती धमाका आलाय तो मात्र संजयच्या बॅटमधून आपण बघितला. पहिला चेंडू इथं बॅकफुटला जाऊन पंच करण्याचा प्रयत्न होता ऑफ साईडच्या दिशेने, परंतु बॉल आणि बॅटचा कोणताही संपर्क नाहीये. येतो डॉट बॉल. नक्कीच सन्माननीय व्यक्तिमत्व सागरजी शेलार यांच्याकडनं नक्कीच खणीच्या फॅन क्लबला नक्कीच शुभेच्छा येत आहेत. जगावदेवी वावेकर संघाला आज नक्कीच इथे उपस्थित राहिले नाही, परंतु फोनद्वारे जबरदस्त फ्लाइंग शॉट. चेंडू नक्कीच वन बाउन्स जाईल इंटू द क्राउड. येतोय ए वन क्वालिटीचा ब्रँडेड चौकार. नक्कीच जबरदस्त फटका आपण बघितला. चेंडू पडल्यानंतर मागच्या बॉलमध्ये मिस झाला, परंतु आता एक जबरदस्त बॅट आणि बॉलचा चांगला संपर्क बघितला आपण. पॉइंट आणि कव्हरच्या डोक्यावरून चेंडू ट्रॅव्हल केला जिथे क्षेत्ररक्षक नाहीये. सर्कल पाबंदी आहे. पॉवर प्लेचं पहिलं षटक आपण हाताळताना उदयला बघितलंय आणि उदयवरती हल्ला चढवला गेला, मात्र संजयच्या बॅटमधनं 3 चेंडू फेस केले संजयने आतापर्यंत. धावा कुठून काढला तब्बल 8. पुढचा चेंडू इथं मात्र फुलर लेनचा पुन्हा चेंडू ऑन साइडला चेंडू फेकून दिलाय. चेंडू जाईल सीमा पार. ए वन क्वालिटीचा ब्रँडेड षटकार. नक्की जबरदस्त फटकेबाजी संजयच्या माध्यमातून आपण बघतोय. नक्कीच ऋषी सारखा स्टार काढू अजूनही नॉस्ट्रायकर एंड वरती आहे, परंतु मी सलामीला का आलोय याचं प्रात्यक्ष देत असताना संजय मात्र अक्षरशः तुटून पडला उदयवरती. एक जबरदस्त फटकेबाजी आपण बसलो चारी साईडने. चांगली फटकेबाजी करत असताना संजय त्याची नक्कीच बॉडी लँग्वेज आपण बघतोय चांगल्या टच मध्ये. रात्रीची टुर्नामेंट आपण बघितली ईस्टर कोस्टच्या इथे माध्यमातून, नक्की त्यावेळेस सुद्धा संजयची चांगली बॅटिंग आपण बघितली. गोलंदाजीने संदेश जर मार जर खाल्ला नसता तर मात्र सामना विजयी सुद्धा होऊ शकला असता. अजून एक फटका त्याच दिशेने कॉफी बुक स्टाईल. चेंडू जाईल वन बाउन्स इंटू द क्राउड. येतोय अजून एक चौकार. काय जबरदस्त बॅटिंग आपण संजयचे बघतोय. कारण की जर विचार केला आतापर्यंत 5 चेंडू झालेत आणि धावफलकावरती धावा जाऊन बसल्यात. ते मात्र तब्बल 18 धावा. 5 चेंडू आणि 18 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. जबरदस्त बॅटिंग. पॉवर प्लेचं षटक आहे. उदयवरती अक्षरशः तुटून पडलाय संजय. अजूनही ऋषीची बॅटिंग येणं बाकी आहे. इथे मात्र बॅटची एज लागली जाते. इथे मात्र थर्डमॅन डिझाईन मध्ये क्षेत्ररक्षक आहे. जबरदस्त फिल्डिंग. षटक क्रमांक पहिले संपतं. एका षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावा लागल्या गेल्या तब्बल 18 धाव. लॉस ऑफ 0 विकेट. कबड्डीचे उर्वरित वेळेमध्ये नक्कीच संगीत डेकोरेटरचे सर्व भगवानजी पाटील असतील यांच्याकडनं नक्कीच आपण डीजेची सुव्यवस्था बघतोय आणि या उर्वरित वेळेमध्ये नक्कीच डीजेला सुद्धा संधी असेल. कमॉन डीजे.
इथे नक्कीच आमचे कॅमेरामॅन नयन असतील, त्यानंतर निवृत्ती असतील, माझ्यासोबत प्रोपरेटर नक्कीच निवृत्ती निवृत्ती सर हे सुद्धा असतील. निवृत्ती पाटील सेकंड ओव्हर मध्ये नक्कीच कावाला आपण बघतोय. इथे मात्र पहिला चेंडू धमाका दाखवतोय, बिग फाईट आणि बिग लॉंग लॉंग षटकार, चेंडू सीमा पार, 6 धावा. जबरदस्त फटका सजवला गेला, चेंडूला भरपूर लांब मारण्यात यश आलं. ते मात्र ऋषीला का मी टच मध्ये आहे, का माझा चांगला फॉर्म चालू आहे, का मी आपल्या नक्कीच कल्याणचा बायकरमॅन आहे याचं प्रात्यक्ष देत असताना ऋषी शेलार ऑन फायर. आपण पहिल्या चेंडूवरती त्याच्या बॅट मधनं लॉंग सिक्सर्स बघितला. पुढचा चेंडू इथे मात्र अजून एक दुसरा येतोय, सेकंड इन अ रो, बॅक टू बॅकचा दुसरा, मिड विकेटच्या डोक्यावरून चेंडू ट्रॅव्हल केलाय, सीमा रेषा पार, षटकार. त्यानंतर नक्कीच सन्माननीय व्यक्तिमत्व अंकुजी मोगरे यांचं सुद्धा इथं शुभ आगमन झाले. आमच्या आयोजक कमिटीकडून आपलं सुद्धा सहर्ष हार्दिक हार्दिक असं स्वागत असेल. नक्कीच आयवा कॅससाठी 100 रुपयाचं पारितोषिक असेल. जर ज्याप्रमाणे षटकार लागले, तिसरा येईल का? ऋषीच्या बॅटमधनं 2 बॅक टू बॅकच्या आलेत. इथं मात्र लोअर फुल टॉस टाकला, नक्कीच ब्लॉकलमध्ये टाकला होता चेंडू. डॉट चेंडू फेकण्यात यश आलाय. तर मात्र गोलंदाज कावाला 2 बॅक टू बॅकचे लॉंगर सिक्सर्स आपण बघितले. ऋषीच्या बॅटमधनं धावफलकाचा विचार केला, धावफलक जाऊन बसला. आतापर्यंत 30 या आकड्यावरती सेकंड ओव्हरमध्ये कावावरती हल्ला चढवला गेला. 100 रुपये पारितोषिक असेल आमच्या क्रिकेट रसिक मायबाग प्रेक्षक वर्गासाठी. नक्कीच इथं मात्र पुन्हा बॅकफुटला गेले, पंच केला चेंडूला, ऑन साईडला एकच धाव कंप्लीट होईल. पण नक्कीच एकी धावेवरती समाधान मानतोय ऋषी, कारण की 2 फटके चांगले आले. त्यानंतरचा डॉट चेंडू, आता येतो एक सिंगलच्या साह्याने धावफलक 31 या आकड्यावरती. पहिलं षटक पॉवर प्लेचं भरपूर साऱ्या धावा खर्च केल्या, उदयने तब्बल 18 धावा खर्च केल्या. सेकंड ओव्हरमध्ये नक्कीच कावाला कमबॅक करावा लागेल. आतापर्यंत 13 धावा त्याने सुद्धा खर्च केलाय, परंतु जो चांगल्या टच मध्ये आहे बॅटर संजय, खूप चांगली फलंदाजी पॉवर प्ले मध्ये त्याच्या माध्यमातून आपण बघितली. तोच बॅटर आता ऑन स्ट्राईक वरती आपल्याला बघायला मिळतोय. नक्कीच गुरुली संघ आपल्याला कमबॅक करावा लागेल. भरपूर धावा 2 ओव्हरमध्ये गेल्यात. खूप चांगलं क्रिकेट या 2 संघांच्या माध्यमातून आपल्याला बघायला मिळतोय. प्रगती चषक 2026 पर्व दुसरं आहे. प्रगती मित्रमंडळ यांच्या आयोजित केलेली ही मानाची सन्मानाची प्रतिष्ठेची अशी भली मोठी स्पर्धा आपल्या भेटीला ग्रामीण क्रिकेटचा एक दैदिप्यमान सोहळा आपण या खडवली नगरीमध्ये संपन्न करतोय. अजून एक चांगला फटका, 1 बाउन्स. इथे मात्र गचा क्षेत्ररक्षण बघायला मिळतंय. चेंडू जाईल, क्राऊड येतोय, अजून एक चौकार. कमॉन टीचर. मित्रांनो, आपल्या जर गोलंदाजावरती प्रेशराइज नाही करायचं तर आपल्याला चांगलं क्षेत्ररक्षण करणं गरजेचं होतं. परंतु नक्कीच चेंडू हातामध्ये होता, कुठेतरी डबल मॅन्डेट झाले. एक टप्प्यावरती चेंडू पकडायची की झेल पकडायची, आणि तिथे कुठेतरी मिसफिल्ड होते. नक्कीच क्षेत्ररक्षक असेल उदयकडनं. इथे मात्र अजून एक बॅटची एज लागली जाते, क्षेत्ररक्षक येत आहेत. इथे मात्र झाले झेल, झेल सुटलाय. एक सिंगल कंप्लीट होते, आणि सिंगलच्या साह्याने धावफलकावरती विचार केला तर 36 धावा, 36 रन्स ऑन द बोर्ड्स. नक्कीच षटक क्रमांक मला वाटते दुसरे संपतंय. 2 षटकाच्या समाप्तीनंतर 36 धावा, 18.00च्या सरासरीने धावा कुठण्यात यश आलंय. ते मात्र नक्कीच गावदेवी क्रिकेट संघ वावेघर यांच्या माध्यमातून खूप चांगलं क्रिकेट. दोन्ही बॅटर्स अजूनही मैदानाच्या आतमध्ये आहेत. मला वाटते हे शेवटचे असतील.
स्लॉक षटक असतील यामध्ये नक्कीच आक्रमकता बघायला मिळेल. ऋषी असेल त्यानंतर असेल संजय, खूप चांगली फटकेबाजी याच्या माध्यमातून आपल्याला बघायला मिळेल. नंतर नक्कीच नेक्स्ट बॅटर आपण विचार केला रोहित असेल, नंतर छोट्याने मागच्याच आठवड्यामध्ये नक्कीच 3 चेंडू आणि 13 धावांची गरज असताना सामना जिंकून दिला होता. तो छोट्या आपल्याला नक्कीच इन ऍक्शन मध्ये बघायला मिळेल. रोशन येतोय नक्कीच तिसरं षटक हाताळण्यासाठी. रोशन आपल्याला सज्ज होताना बघायला मिळतोय. तिसऱ्या षटकामध्ये डायनामिक षटक आहे. इथून आपल्या संघाला कमबॅक करावं लागेल. तो मात्र गुरवलीपाडा संघ खूप चांगला संघ आहे. नक्कीच आपण बघतोय गुरवलीमध्ये सुद्धा भरपूर साऱ्या टुर्नामेंट होत असतात. टिटवाळा विभागामध्ये या संघाचा सुद्धा एक दबदबा आहे. पहिला चेंडू संजयसाठी. इथे मात्र नक्कीच पुन्हा एकदा पॉइंट आणि कव्हरच्या वर्ण मारण्याचा प्रयत्न असफल ठरतोय. बॉल आणि बॅटचा कोणताही संपर्क नाही. डॉट चेंडू. 3 चेंडू आणि 3 षटकार जर लगावले गेले तर नक्कीच संकेत शेलार यांच्याकडनं 500 रुपयाचं पारितोषिक असेल. 3 चेंडू 3 षटकार. नक्कीच बैलगाडा क्षेत्रातील एक दिलदार मनाचा राजा माणूस संकेत शेलार, नियोजनाचा बादशाह ज्याला म्हटलं जात आहे, त्यांनी हा पुरस्कृत केलेला संघ. नक्कीच चेंडू फेकून दिला. क्षेत्ररक्षक येईल का? आणि इथे मात्र धक्का क्रमांक लागतोय. तो मात्र पहिला. संजय बॅक टू द डगआउट. कम ऑन डीजे. मित्रांनो स्पीडअप करा, आपल्याला विनंती असेल, कारण की भरपूर उशिरा सुरुवात झाली आपल्या या आजच्या पहिल्या दिवसाला. म्हणून नक्कीच बोथ द टीम आपल्याला विनंती असेल की आपण स्पीडअप करायचं आहे. नेक्स्ट बॅटर रुपेश मैदानाच्या आतमध्ये आलेत. नक्कीच पडघा विभागामध्ये पोलीस निरीक्षक म्हणून त्यांची निवड झाली आणि नक्कीच आमचे परम मित्र रुपेश दादा जाधव यांचं नक्कीच तिसऱ्या क्रमांकावरती खेळण्यासाठी सज्ज झालेत. फलकाचा विचार केला. 36 धावांवरती स्कोरबोर्ड स्थिरावलेला आहे. तिथे मात्र नक्कीच बॅटची एज लागली आहे का? आमचे अंपायर्स आमच्यापर्यंत पोहोचवले जातील. बाळासर असतील. नक्कीच लेग बाय स्वरूपात एक सिंगल कंप्लीट होते. सिंगलच्या साह्याने धावफलकाचा विचार केला तर धावफलक जाऊन बसते. ते मात्र तब्बल 37 या आकड्यावरती. षटक क्रमांक 3 रोशनचं चांगला कमबॅक करून देतोय. रोशन पहिला चेंडू डॉट फेकला, त्यानंतर संजयची आलेली विकेट आणि इथे मात्र आता येतोय लेग बाय स्वरूपात एक धाव कंप्लीट होते. इथून मात्र ऋषीवरती नक्कीच दारोमदार असेल, कारण की ऋषी कशा प्रकारे फलंदाजी करेल जर विचार केला तर पूर्णपणे संघाची जबाबदारी ऋषीवरती आहे. येणारे 2 षटक किती धावा कुठून काढेल ऋषी? इथे मात्र पुन्हा एकदा चेंडू बॅकफुटला जाऊन ऑन साईडला मारण्याचा प्रयत्न होता. असफल ठरतोय ऋषी, परंतु कुठेतरी निर्धाव चेंडू फेकण्यात यश आलंय. गोलंदाज रोशनने चांगली रोषणाची कामगिरी करताना आपल्याला बघायला मिळते. आतापर्यंत फक्त धाव खर्च केले. लेग बाय स्वरूपाचे एकच धाव. 4 चेंडू आतापर्यंत फेकले गेले. पूर्णपणे कमबॅक करून देतोय गुरवलीवाडा संघाला. तर मात्र गुरवली गाव या संघाला, सॉरी शाही श्रद्धा गुरवली हा संघ आपल्याला बघायला मिळतोय. पुढचा चेंडू रोशन याचा. पुन्हा एकदा इथे मात्र फुल ऑर्लेनचा चेंडू होता. कोणताही क्षेत्ररक्षक नाहीये. किती धावा आहेत? चौकार. या चौकाराच्या साह्याने मात्र धावफलक आपल्याला बघायला मिळतोय. धावफलकावरती धावा लागल्या गेल्या त्या मात्र तब्बल 41 धावा. जबरदस्त फटका सजवला गेला. क्षेत्ररक्षक नव्हते. लॉंग ऑफच्या दिशेने एक चांगला फटका ऋषीच्या माध्यमातून आपण बघितला. ऋषीला आपण जास्त वेळ शांत ठेवू शकत नाहीये, कारण की चांगल्या टच मध्ये आहे. आत्ताच्या हंगामामध्ये भरपूर सारा मॅन ऑफ द मॅच त्याच्या माध्यमातून आपल्या बॅटच्या जोरावरती कमवल्या. ते मात्र ऋषी शेलार आपण ऑन स्ट्राईक वरती बघायला मिळतोय. 41 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. नक्कीच एक सलामीवीर संजय बॅटर नक्कीच मैदानाच्या डगआउटला गेला. त्यानंतर मात्र इथून कमबॅक करावं लागेल ऋषीला. अजून एकदा बॅकफुटला गेले, पण केला क्षेत्ररक्षक आहे. एक धाव कंप्लीट होईल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न सुद्धा नाहीये. एके धाव्याने धावफलक पुढे जाताना आपल्याला बघायला 42 धावा. लॉस ऑफ 1 विकेट. षटक क्रमांक मला वाटते तिसरं संपतंय. तिसऱ्या षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावरती 42 धावा धावफलकावरती लागल्या गेल्या. नक्कीच गुरवली संघ आपल्याला विनंती असेल की आपण लगेचच स्पीडअप करायचंय मित्रांनो, कारण की आज भरपूर उशिरा आपल्या या पहिल्या दिवसाला सुरुवात झाली. साई सध्या गुरवली संघ आपल्याला विनंती असेल की आपण थोडंसं स्पीडअप करा.
नक्कीच दीपेश येतोय. नक्कीच शेवटचा षटक स्लॉग षटक फेकण्यासाठी सज्ज झालाय दीपेश. दीपेश वरती सुद्धा ज्याप्रमाणे जर विचार केला रोशनने चांगली गोलंदाजी केली, 6 धावा खर्च केल्या, एक फलंदाज बाद केला, तशीच गोलंदाजी नक्कीच दीपेशला सुद्धा करावी लागेल. धावफलकावरती 42 धावा धावफलकावरती लागल्यात. नक्कीच त्या ऑफ साईडच्या दिशेने जो रूम आहे त्याच्यावरती डायरेक्ट चेंडू जरी आदळला तरी आपल्याला 4च धावा असतील, याची सर्वांनी नोंद घ्यायची आहे. इथे मात्र नक्की फलंदाज असेल बाद, धक्का क्रमांक लागतोय दुसरा. ऋषी बॅक टू द डगआउट. कमॉन डीजे. खनिजा फॅन क्लब वावेकर संघ, जे गावदेवी वावेकर संघ, आपल्याला विनंती असेल की आपण थोडंसं स्पीडअप करायचं आहे. गुरुली साई श्रद्धा गुरुली संघ खरंच अक्षरशः नक्कीच 2 ओव्हरमध्ये भरपूर धावा खर्च केल्या. त्यानंतर तिसऱ्या ओव्हरमध्ये आपण रोशनला बघितला, कंजूसी दाखवतोय. 6 धावा खर्च केल्या रोशनने आणि त्याच्या पावलावरती पाऊल ठेवताना आपल्याला बघायला मिळतोय ते मात्र दीपेश. पहिल्या चेंडूवरती स्टार खेळाडू नक्कीच ऋषी शेलारला बॅक टू द डगआउट पाठवलंय. त्याची जागा भरून घेण्यासाठी आपल्याला नक्कीच नवीन फलंदाज बघायला मिळतोय मात्र छोट्या. इथे मात्र पुन्हा एकदा ऑन साइडला चेंडू फेकून दिलाय. इथे मात्र बॅक टू बॅकचा दुसरा धक्का लागतोय. दुसरा फलंदाज बाद होतोय. छोट्या बॅक टू द डगआउट 0 या आकड्यावरती बाद होतोय. कमॉन डीजे. नक्कीच साईशद्धा गुरुली संघ आपल्याला विनंती असेल की थोडंसं स्पीडअप करा. त्याच्यानंतर खनिजा फॅन क्लब संपूर्ण टीम जय गावदेवी वावेकर संघ आपल्याला सुद्धा विनंती असेल की आपण थोडंसं स्पीडअप करा. विकेट गेल्यानंतर डगआउट पाहून आपण थोडंसं लवकर या मैदानावरती, आपल्याला विनंती असेल. आमच्या आयोजक कमिटीकडनं ही विनंती केली जाते. तिसरा येईल का, हॅट्रिक येईल का? नक्कीच दीपेशच्या गोलंदाजीवरती. इथं मात्र ऑन साईडला चेंडू फेकून दिला. संदेशच्या माध्यमातून आलेला धावा बघायला मिळतील. एक धाव कंप्लीट होते आणि दुसऱ्याचा प्रयत्न सुद्धा नाहीये. धावफलकावरती धावा थांबवल्या. 43 धावा ऑन द बोर्ड. 43 रन्स, लॉस ऑफ 3 विकेट्स. 43 धावा. मला वाटतं कुठेतरी लेझी क्रिकेट बघायला मिळतोय. 2 षटकांमध्ये चांगल्या धावा आल्या. त्यानंतरचा रोशनचा कमबॅक आपण बघितला. साईशद्धा गुरुली संघाकडनं रोशन आला तिसऱ्या षटकामध्ये, फक्त 6 धावा खर्च केल्या. त्यानंतर दीपेश आलाय. दीपेशने आतापर्यंत 3 चेंडू फेकले, 1च धाव खर्च करतोय. जबरदस्त गोलंदाजी. कशा प्रकारे कमबॅक करावा लागतो ते आपल्याला दाखवून दिले. इथे मात्र लाईन बघावी लागेल. वाईट येतोय. वाईटच्या माध्यमातून धावफलक पुढे जाईल. 44 या आकड्यावरती. येणारे 3 चेंडू मोठे फटके मारावे लागतील. चांगला टार्गेट सेट करावं लागेल. ते मात्र खनिजा फॅन क्लब नक्कीच जय गावदेवी वावेकर संघाला. आतापर्यंत धावफरक स्थिरावलेला आहे 42 43 आणि नंतर आता मात्र बघायला मिळतोय एक वाईटच्या स्वरूपात 44 धावा धावफलकावरती लागल्या गेल्या. 36 धावांनंतर मात्र धावफलक भरपूर साधा स्लो होताना आपल्याला बघितला. खूप चांगला शॉट, नक्कीच जबरदस्त स्ट्रोक आपल्याला बघायला मिळाला. तो मात्र रुपेशच्या बॅटमधून येतोय. चौकार. नक्कीच जर विचार केला ज्या रुपेशवरती दारोमदार होता, तिसऱ्या क्रमांकावरती खेळायला आलेला तो मात्र रुपेशच्या बॅटमधून आलेला हा चौकार आपण बघितला. पॉइंट आणि कव्हरच्या क्षेत्र निवडलं. त्या क्षेत्रामध्ये नक्कीच क्षेत्ररक्षक नव्हता आणि ते क्षेत्र सक्सेसफुल ठरवलं रुपेशने. काय क्लासिकल फटका बघितला. इथे मात्र ऑन साईडला चेंडू मारायचा होता. क्षेत्ररक्षक आहे त्या दिशेने. एक धाव कंप्लीट होते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि नक्कीच या 2 धावा कंप्लीट होत आहेत. 2 धाव्याने धावफलकाचा विचार केला तर 50 या आकड्यावरती
पहिली 50 पहिला 50 धावा स्कोरबोर्डवरती लागल्या गेल्या. नक्कीच चिंचवली संघ आपला कर्णधार लगेचच यायचा टॉस साठी. इनिंग ब्रेक मध्ये टॉस केला जाईल. चिंचवली विपक्ष नक्कीच प्रगती खडवली यांच्यामध्ये नक्कीच पुढील मॅच असणार आहे. इथं पुन्हा एकदा साईडला मारायचा होता परंतु बॉल आणि बॅटचा संपर्क नाहीये आणि इथे मात्र रनआउटच्या स्वरूपाचा फलंदाज असेल बाद तो मात्र रुपेश. वाईट आहे. न्यू बॅटर नक्कीच रोहित येतोय. वाईट चेंडू आहे आणि त्यावरती नक्कीच फलंदाज रनआउटच्या स्वरूपात बाद होतो. मात्र रुपेश ज्या रुपेशने चांगला एक चौकार आला होता रुपेशच्या बॅटमधून तंत्र मात्र आलेला सिंगल धाव प्रयत्न होता वाईट वरती आणि तिथे मात्र फलंदाज रुपेश बॅक टू द डगआउट झालाय. शेवटचा चेंडू असेल षटकातील सामना करेल तो मात्र संदेश. इथं मात्र जबरदस्त फटका चेंडूला फेकून दिले सी मा रेषा पार. ही वन क्वालिटीचा इथं मात्र षटका 6 धावा. आता 57 धावा धावफलकावरती लागल्यात आणि 58 धावांचा मोठं टार्गेट सेट केलाय तो मात्र नक्कीच खनिज फॅन क्लब अर्थातच जय गावदेवी वावेगर संघाने आणि नक्कीच 24 चेंडू आणि तब्बल 58 धावांचा लक्ष सेट केलाय तो मात्र नक्कीच गुरवली शाईशद्दा गुरवली संघासाठी. नक्कीच पुढील मॅच आपण बघतोय तो मात्र प्रगती खडवली विपक्ष चिंचवली संघ. टॉस केला जाईल तो मात्र चिंचवली संघ जय मस्तोबा चिंचवली संघ विपक्ष नक्कीच प्रगती खडवली यांमध्ये नक्कीच नाणेफेक केले जाते. नक्कीच हनुमानजी मोगरे यांच्या शुभ हस्ते हे नाणेफेक केले जाते. टॉस जिंकलाय तो मात्र प्रगती खडवली संघ आणि नक्कीच क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतलाय. टॉस जिंकला प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय आपण बघतोय तो मात्र प्रगती खडवली या संघाच्या माध्यमातून. चला क्षेत्ररक्षण लगेच सजून घ्यायचं आहे. विनंती असेल जय गावदेवी वावेगर संघ संपूर्ण टीमला विनंती असेल की आपण लगेच क्षेत्ररक्षण सजून घ्या. तुम्हाला 58 धावांचा टार्गेट सेट केलाय तर मात्र शाही श्रद्धा या गुडवली या संघासाठी 58 धावा 24 चेंडू आणि 58 धावांची गरज असेल. स्पीडअप करायचा मित्रांनो. नक्कीच शाही श्रद्धा गुडवली संघ आपल्याला सुद्धा विनंती असेल की आपण 2 बॅटर लगेचच मैदानाच्या आतमध्ये पाठवून द्यायचे आहेत. एक भव्य दिव्य मानाची सन्मानाची प्रतिष्ठेची अशी भली मोठी स्पर्धा आपण बघतोय ते मात्र प्रगती चषक 2026 पर्व दुसरं प्रगती मित्रमंडळाच्या भव्य दिव्य आयोजनार्थ ही स्पर्धा आपल्याला भेटीला आली गेली. नक्कीच जर विचार केला सन्मान चिन्ह आपल्याला भरपूर सारे लाभले. त्यानंतर असतील ते मात्र मॅन ऑफ द मॅच मंगेशजी शेलार यांच्या माध्यमातून नक्कीच मॅन ऑफ द मॅच साठी आपण भरपूर सारे प्राइज आपल्याला भेटतात. थंडा नक्कीच निलेजी मोरे यांच्या माध्यमातून थंडा लाभला. त्यांना स्वीट बॅग्स स्वागत स्वीट यांच्या माध्यमातून सुशांत शेलार असतील समीर शेलार यांच्याकडनं नक्कीच लाभला गेला. मॅन ऑफ द मॅच साठी ट्रॉफ्या सन्माननीय व्यक्तिमत्व मंगेशजी शेलार यांच्या शुभ हस्ते नक्कीच या ट्रॉफ्या आम्हाला भेटल्यात. त्यानंतर मॅन ऑफ द मॅच कॅप पाटील फॅन हाऊस नक्कीच प्रतीक सुरेश पाटील आणि स्वस्तिक फार्म येऊरगाव ठाणे इथे नक्कीच यांच्या माध्यमातून हे नक्कीच मॅन ऑफ द मॅच कॅप सुद्धा प्रत्येक खेळाडूला दिली जाईल. नक्कीच प्रथम द्वितीय आणि तृतीय पारितोषिकाच्या ट्रॉफ्या जे सन्माननीय व्यक्तिमत्व श्री वसंतजी लोणे आणि नक्कीच श्री आदिजी चौधरी यांच्या माध्यमातून लाभल्यात.
नक्कीच आपण जो टॉस का बॉस बघतोय पिस्टन बैलाचे मालक नितीनजी मोरे यांच्याकडनं नक्कीच हे टॉस का बॉस असतील. त्यानंतर सुशांतजी शेलार पब्लिक किंग सर्जा यांच्या माध्यमातून नक्कीच आपण टॉस का बॉस बघतोय. ज्या आत्ताच्या बैलगाडा क्षेत्रामध्ये जे दोन बैल धुमाकूळ घालतायत ते मात्र असतील ते मात्र पब्लिक किंग सर्जा असेल, त्यानंतर असेल ते मात्र ओव्हरटेक किंग पिस्टन. हे दोन बैल आपल्याला नक्कीच बैलगाडा क्षेत्रामध्ये धुमाकूळ घालताना बघतोय आपण. षटक क्रमांक जसं प्रगतीपथावर चालू होईल ऋषी आपल्याला पॉवर प्लेच्या षटकामध्ये गोलंदाजी हाताळताना बघायला मिळेल. अरविंद आणि रोहित ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला बघायला मिळते. 58 धावांचं लक्ष आहे आणि त्याचा पाठलाग करताना मात्र स्पीडअप करा मित्रांनो, विनंती असेल वावेकर संघ. ड्रेसिंग आणि चेसिंग कंपल्सरी या स्पर्धेचा नियम आहे. दोन धावांची पॅनल्टी असेल ती मात्र जिगादेव वावेकर संघाला. ड्रेसिंग आणि चेसिंग कंपल्सरी आहे, या स्पर्धेचे नियम आहेत. पहिला चेंडू फेकण्यासाठी सज्ज झालाय. गोलंदाज मागवरती ऋषी. पहिला चेंडू इथे मात्र नक्कीच चांगला चेंडू होता, पडल्यानंतर थोडीशी उसळी मिळाली. डॉट चेंडू फेकलाय. जसे षटक क्रमांक पहिलं फेकलं जाईल त्यानंतर मात्र त्या धावा आपल्या ऍड होतील. पेनल्टीच्या 2 धावा. पुढचा चेंडू नक्कीच ऋषी सामना करेल तो मात्र अरविंद यांनी नक्कीच रोहितची सलामीची जोडी आपल्याला मैदानामध्ये जबरदस्त फटका सजवला गेला. गॅपचं सिलेक्शन कार्पेटच्या साहाय्याने चेंडू जाईल इंटू द क्राउड. चौकार. नक्कीच या चौकाराच्या साह्याने धावफलकाचा विचार केला. धावफलकावरती धावा लागल्या गेल्या त्या मात्र बद्दल 4 धावा. नक्कीच कुठेतरी क्षेत्ररक्षणामध्ये फेरबदल करताना आपल्याला बघायला मिळते. ऋषी आपल्या स्वतःच्या गोलंदाजी मार्कवरती खूप चांगलं क्षेत्ररक्षण सजवलं गेलंय. पॉइंट असेल, कव्हर असेल, एक्स्ट्रा कव्हर असेल, मिड ऑनचा खेळाडू असेल, इथे नक्कीच पुन्हा एकदा जबरदस्त फटका सजवला. क्षेत्ररक्षक आहे, किती धावा मिळतील? इथे मात्र नक्कीच या 2 धावा कंप्लीट होत आहेत. 2 धावाच्या साह्याने 3 धावा, सॉरी चुकीची दुरुस्ती, 3 धावेने धावफलक पुढे जाताना आपल्याला बघणार 7 या आकड्यावरती. षटक क्रमांक ऋषीचा गोलंदाजीवरती नक्कीच ऑफसाईड चा एक क्षेत्र निवडला गेला तो मात्र बॅटर अरविंदच्या माध्यमातून आणि नक्कीच 7 धावा आतापर्यंत कुठून काढतोय. 3 चेंडू धावफलक आपल्या गोलंदाजीवरती बघायला मिळतात ऋषीच्या. इथं मात्र पुन्हा एकदा बॅटची एज लागली जाते. नसिबाचा चौकार येतोय. चेंडू जाईल सी मा पार. चौकार. पहिल्याच ओव्हरमध्ये जर विचार केला पॉवर प्लेचं षटक आहे आणि त्यामध्ये धावा येत आहेत तर नक्कीच शाही सध्या गुरवली संघासाठी ही खूप जमेची बाजू असेल. कारण की पॉवर प्ले चालू असताना मात्र चांगल्या गोलंदाजावरती हल्ला चढवला गेलाय. दोन्ही बॅटर रोहित असेल तर असेल मात्र अरविंद. रोहितच्या बॅटमधून आलेला हा चौकार आपण बघितला गेला. धावफलकाचा विचार केला. धावफलक डबल डिजिट डबल फिगर 11 या आकड्यावरती. 11 धावा धावफलकावरती लागल्या गेला. पुन्हा एकदा यशांच्या मागे आपण संजयला बघतोय. डॉट चेंडू फेकण्यात यश आले ते मात्र ऋषी याला खूप चांगली गोलंदाजी.
त्याच्या माध्यमातून आपण बघतोय षटक क्रमांक पॉवर प्लेचा पहिलं हाताळण्यासाठी सज्ज झाला ऋषी. आतापर्यंत चेंडू फेकले तब्बल 5 आणि धाव फलकावरती धावा लागल्या गेल्या 11 धावा. 11 धावा धाव फलकावरती शेवटचा चेंडू ऑन साइडला चेंडूला फेकून दिलाय. नक्कीच स्क्वेअर लेगच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल होतोय 4 धावेंसाठी. या 4 धावेच्या साह्याने धावफलकाचा विचार केला, धावफलक जाऊन बसतोय. षटक क्रमांक पहिलं संपल्यानंतर 15 या आकड्यावरती. कमांडीचे नक्कीच वावेकर संघ, सर्जा फॅन क्लब, संपूर्ण टीम आणि जयगावदेवी वावेकर संघ आपल्याला विनंती असेल की स्पीडअप करा मित्रांनो. 2 धावा पॅनल्टीच्या ऍड होतील. तब्बल 17 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. षटक क्रमांक पहिलं संपते ऋषी याचं. नक्कीच सेकंड ओव्हर मध्ये आपल्याला बघायला मिळतोय तो मात्र प्रतीक उर्फ छोट्या दारोमदार असेल. प्रतीक वरती सुद्धा 17 धावा धावफलकावरती लागल्या गेल्या. 41 धावा, 18 चेंडू आणि 41 धावा. कुठेतरी लेझी क्रिकेट आपण बघितलं. 2 षटकांमध्ये भरपूर धावा आल्या जयगावदेवी वावेकर संघासाठी. त्यानंतर विचार केला तर दोन्ही षटक, शेवटचं आणि तिसरं षटक जर बघितलं गेलं तर खूप कमी धावा खर्च केल्या. मात्र साई श्रद्धा गुरवली संघाच्या माध्यमातून. आणि पहिलं षटक जसं संपलं पॉवर प्लेचं त्यावरती 17 धावा. इथे मात्र पहिला चेंडू हवेमध्ये आहे आणि चेंडू जाईल तो मात्र सी मारेशा पार. चौका षटकार 6 धावा. जसं दुसऱ्या षटकाची सुरुवात झाली एक मोठा धमाका. नक्कीच बॅटर अरविंदच्या माध्यमातून आपण बघितलं षटकारासाठी चेंडूला फेकून दिलं. इथे मात्र लोअर फुलटॉस टाकला होता. नक्कीच यावरती अक्षरशः जकडून ठेवलंय. नक्कीच बॅटर असेल तो मात्र अरविंदला. पहिला चेंडू नक्कीच फुल ऑर लेनचा चेंडू आपण बघितला. नक्कीच हा सुद्धा चेंडू जर विचार केला तर लोअर फुलटॉस व्हाईट यॉर्करच्या माध्यमातून हा चेंडू डॉट फेकण्यात यश होते. गोलंदाज प्रतीकला षटक क्रमांक दुसरं फेकण्यासाठी सज्ज झालाय. इथं मात्र पुन्हा एकदा बॅटची एज लागली जाते का आणि चेंडू मात्र थर्डमॅन रिझन मध्ये. चेंडू जाईल सी मारेशा पार. चौकार. नक्कीच मी विनंती करतोय नक्कीच सर्जा फॅन क्लब जयगावदेवी वावेकर संघाला थोडंसं स्पीडअप करा मित्रांनो. सॉरी, खजिना फॅन क्लब जयगावदेवी वावेकर संघ नक्कीच संघ पुरस्कृत केलाय. ते मात्र नियोजनाचे बादशे संकटजी शिलार यांचे शुभ यांनी नक्कीच हा संपूर्ण टीमला नक्कीच पुरस्कृत केलाय जयगावदेवी वावेकर संघाला. इथं मात्र पुन्हा एकदा ऑन साइडला चेंडूला फेकून दिले क्षेत्ररक्षक संजय. एक धाव कंप्लीट होईल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि नक्कीच इथे मात्र क्षेत्ररक्षक 2 धावा कंप्लीट होत आहेत. खूप चांगलं रनिंग विकेट 2 फलंदाजाने आपण बघतोय. ते मात्र असेल अरविंद असेल तो मात्र नक्कीच रोहित. खूप चांगली बॅटिंग आतापर्यंत या दोन्ही खेळाडूंच्या माध्यमातून झालंय. धावफलकाचा विचार केला धावफलक जाऊन बसतोय 29 या आकड्यावरती. 29 धावा धावफलकावरती लागल्या. पहिल्या षटकामध्ये नक्कीच 17 आल्या. त्यानंतर आताचा या षटकाचा विचार केला प्रतीकच्या तर आतापर्यंत 12 धावा खर्च करतोय छोट्या. पुढची मॅच सुद्धा आपल्याला भरपूर सारी चांगली मॅच बघायला मिळेल. नक्कीच जय मसोबा चिंचवली विपक्ष नक्कीच प्रगती मित्र मंडळ यांच्यामध्ये नक्कीच पुढची मॅच असेल. इथे मात्र नक्कीच वाईट येतोय. वाईटच्या साह्याने धावफलक पुढे जाईल. ती मात्र 30 या आकड्यावरती.
28 धावांची गरज आहे. नक्कीच येणारे मला वाटते 14 चेंडू आणि 28 धावांची गरज आहे. म्हणजे इकॉनॉमिकल प्रत्येक चेंडूवरती 2 धावा येतील का नक्कीच विचार केला जाईल. इथे मात्र चेंडू हवेमध्ये आहे, स्वतः गोलंदाज येतोय गोलंदाज चेंडूवरती, परंतु या सुद्धा 2 धावा कंप्लीट होतील का? आणि नक्कीच चांगलं रनिंग मिळतं. मी मगाशीच म्हटलं होतं एक चांगला कॉन्स्टंट आपण दोन्ही बॅटरच्या माध्यमातून बघतो. असेल अरविंद आणि रोहित खूप चांगलं रनिंग मिळतं. चेंडू भरपूर वेळ हवेमध्ये होता, स्वतः गोलंदाज त्यावरती गेला, परंतु नक्कीच नो मॅच लँड मध्ये चेंडू रिलीज झाला आणि त्यानंतर मात्र केलेल्या या 2 धावा कंप्लीट. 2 धावाच्या साह्याने धावफलक 32 या आकड्यावरती आपल्याला बघायला मिळतोय. षटक क्रमांक दुसरं प्रगतीवरती अर्थ असताना आपण 32 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. अजूनही षटकातील काही चेंडू शिल्लक आहे. इथे मात्र ऑन साइडला क्षेत्ररक्षक ऋषी आहे, भरपूर दूरवरून आलेत, झेल सुटलाय, परंतु नक्कीच भरपूर चांगला प्रयत्न त्यांच्या माध्यमातून आपण बघितला. नक्कीच 2 धावा कंप्लीट होत आहेत. धावफलक 34 या आकड्यावरती. षटक क्रमांक दुसरं संपलंय, 34 धावा धावफलकावरती गेल्या. नक्कीच येणारे इथे मात्र 12 चेंडू आणि धावांची गरज असेल ती मात्र 24 धावा. 12 चेंडू आणि 24 धाव्यांची गरज असे, म्हणजे नक्कीच इकॉनॉमिकल जर विचार केला प्रति ओव्हर आपल्याला 12.00 च्या सरासरीने धावा कराव्या लागतील. ते मात्र नक्कीच ते मात्र असेल गुरवली संघ, शाही सध्या गुरवली संघ यांना नक्कीच प्रति ओव्हर 12 धावा कराव्या लागतील. मित्रांनो स्पीडअप करायचं मित्रांनो विनंती असेल आपल्याला. खनिजा फॅन क्लब अर्थातच नक्कीच जय गावदेव वावेकर संघ, त्यानंतर साई श्रद्धा गुरवली संघ, आपल्याला सुद्धा विनंती असेल की स्पीडअप करायचंय थोडासा. तिसऱ्या ओव्हर मध्ये आपण नक्कीच संदेशला बघतोय. षटक क्रमांक तिसरा फेकण्यासाठी सज्ज झालाय. संदेश वरती नक्कीच येणारे 12 चेंडू आणि 24 धाव्यांची गरज आहे. म्हणजे 1-2 मोठा फटका जर आला तर मॅच नक्कीच शेवटच्या चेंडू पर्यंत जाईल, शेवटच्या बॉल पर्यंत ही मॅच जाईल का? सर्व प्रेक्षकांसाठी नक्कीच मेजवानी ठरेल का? आपल्याला बघायला मिळेल. जबरदस्त मॅच आपण बघतोय. ती मात्र साई श्रद्धा गुरवली विपक्ष नक्कीच खनिजा फॅन क्लब अर्थातच जय गावदेवी वावेकर संघ, या 2 संघांमध्ये ही बॅटर आपल्याला बघायला मिळेल. पहिल्या 2 षटकांचा विचार केला जय गावदेवी वावेकर संघाचा तर भरपूर साऱ्या धावा आल्या. त्यानंतरचे 2 ओव्हर नक्कीच भरपूर सारे उलटफेर या स्पर्धेमध्ये या मॅच मध्ये आपल्याला बघायला मिळाले. मागची मॅच जर विचार केला तर वन साइड आपण बघितली. आई एकविरा क्रिकेट क्लब नडगाव या संघाने मॅच जिंकली. त्यानंतर ही दुसरी मॅच आजच्या दिवसामध्ये आपण बघतोय आणि टफ फाईट मॅच शेवटच्या चेंडू पर्यंत जाईल का? कारण की हे षटक भरपूर महत्वाचं संदेशचं डायनामिक षटक आहे. या डायनामिक षटकामध्ये नक्की संदेशने जर लगोपाठचे 3 फलंदाज बाद केले तर ऋतिक विषय यांच्याकडनं नक्कीच 500 रुपयाचा कॅश प्राइज असेल. संदेशसाठी नक्कीच पारितोषिक लागलं गेलंय. पहिला चेंडू ऑन साइडला, जबरदस्त फटका सजवला गेलाय. चेंडूचा सी मारेच्या पार, षटकार. नक्कीच आयवा झेल साठी 100 रुपयाचं पारितोषिक आहे. जे मायबाग प्रेक्षक वर्ग आपल्या इथे लाभले गेले त्यांच्यासाठी नक्कीच एक आयवा झेल जर आपण घेत आहे तर 100 रुपयाचं पारितोषिक असेल आपल्याला. पहिल्या चेंडूवरती धमाका दाखवतो मात्र बॅटर रोहित त्याच्या माध्यमातून आपण बघतोय. इथे मात्र डॉट चेंडू फेकण्यात येशात मात्र संदेशला चांगला कमबॅक करावा लागेल. कारण की प्रति ओव्हर जर विचार केला 12.00 ची सरासरी आहे. पहिल्या चेंडूवरती रोहितचा आपण एक मोठा फटका बघितला गेला. त्याने जर विचार केला संदेशला येणारे उर्वरित 4 चेंडू आपल्याला चांगल्या टप्प्यावरती गोलंदाजी करावी लागेल. कारण की 4 चेंडू मध्ये आपल्याला अजूनही किती धावा खर्च करता येतील याकडे नक्कीच लक्ष केंद्रित कार्य केले जाईल. पुन्हा एकदा ऑन साइडला क्षेत्ररक्षक आहे, त्याच्या आवाकाच्या बाहेर चेंडू जाईल सीमा पार. वन क्वालिटीचा येतोय ब्रँडेड षटकार. मी म्हटलं होतं नक्कीच पहिल्या चेंडूवरती षटकार आला त्यानंतर मनोबल वाढलं ते मात्र रोहितचं. आणि पुन्हा एकदा डॉट चेंडू फेकल्यानंतर
अजून एक षटकार लगावला जातोय तो मात्र रोहितच्या बॅटमधनं धावफलकाचा विचार केला. 48 रन्स 46 रन्स ऑन द बोर्ड्स. इथं मात्र अजून एक चेंडू ऑन साइडला फेकून दिला. क्षेत्ररक्षक भरपूर दूरवरून येतोय. कुठेतरी नक्कीच क्षेत्ररक्षणामध्ये चुका होताना आपल्याला बघायला मिळतात. 2 धावा कंप्लीट होतील. 2 धावाच्या साह्याने धावफलक पुढे जाताना आपल्याला बघायला मिळेल. 48 या आकड्यावरती 48 धावा धावफलकावरती लागल्या गेल्या. येणारे मला वाटतंय 8 चेंडू आणि धावांची गरज आहे ती मात्र तब्बल 10. 8 चेंडू आणि 10 धावांची गरज असेल. या ओव्हरचा विचार केला नक्कीच 14 धावा खर्च करतोय आतापर्यंत गोलंदाज संदेश. अजून एक बिग फटका आणि चेंडूला डीप मिड विकेटच्या डोक्यावरून ट्रॅव्हल केलाय. 6 धावांसाठी क्लास दाखवतोय तो मात्र बॅटर रोहित. कम ऑन डीजे. नक्कीच जर म्हटलं होतं का 12.00 ची सरासरी होती. तिसऱ्या षटकामध्ये हे डायनामिक षटक होतं. या षटकामध्ये आपल्याला चांगल्या टप्प्यावरती गोलंदाजी टाकणं खूप गरजेचं होतं. परंतु नक्कीच संगीत डेकोरेटरच्या सर्व भगवानजी पाटील यांनी पुरस्कृत केलेला साई श्रद्धा गुरवली संघ यांच्या माध्यमातून आणि त्यांचा संघ आता मात्र येणारे 7 चेंडू आणि धावांची गरज आहे ती मात्र फक्त आणि फक्त 4 धावा. 12 सरासरी होती. सामना होता कुठे, सामना आणलाय कुठे जर विचार केला रोहित अक्षरशः बरसलाय तो मात्र संदेशवरती अजून एक फटका. A1 क्वालिटीचा ब्रँडेड षटकार. 6 धावा आणि इथे मात्र सामना विजय साई श्रद्धा गुरवली संघ आणि हाडलक असेल ते मात्र खनिजा फॅन क्लब अर्थातच नक्कीच जय गावदेवी वावेकर संघ यांनी नक्कीच धावा पहिल्या 2 ओव्हरमध्ये चांगल्या धावा आल्या. त्यानंतर 2 ओव्हर कुठेतरी बॅकफुटला गेला संघ. 58 धावांचा मोठ्या लक्ष्याचा पाठलाग करताना मला वाटते पहिल्या 2 ओव्हरमध्ये धावा भरपूर आल्या. त्याचं तिसरं षटक 12 धावा प्रति ओव्हर होतं. त्यावरती संदेशने मात्र फटके 26 धावा खर्च करतोय आणि इथे मात्र सामना विजय होतोय साई श्रद्धा गुरवली संघ. कमॉन डीजे. 58 धावांचा पाठलाग करायचा होता. 58 धावांचा पाठलाग करताना अरविंद आणि रोहित सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये आले. तब्बल अरविंदने सुरुवात केली चौकाराने. तर मात्र त्याचप्रमाणे रोहितने सुद्धा जबरदस्त फटकेबाजी केली आणि तिसऱ्या षटकामध्ये संदेशवरती हल्ला चढवला गेला. मला वाटते त्याच्या बॅटमधनं आलेले 4 षटकार आणि नक्कीच वैयक्तिक 28 धावांची खेळी केली आहे. ते मात्र मॅन ऑफ द मॅचचं पारितोषिक ठरतोय. मात्र रोहित साई श्रद्धा गुरवली संघाचा रोहित ठरतोय मॅन ऑफ द मॅचचं पारितोषिक त्याला जाते. नक्कीच मॅन ऑफ द मॅच साठी जे थंड शीतपेय आहे ते मात्र निलेशजी मोरे असतील. स्वीट बॉक्स स्वागत स्वीट यांच्या माध्यमातून नक्कीच सुशांतजी शेलार आणि समीरजी शेलार यांच्या माध्यमातून असेल. त्यानंतर मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी सन्माननीय व्यक्तिमत्व माजी सरपंच मंगेशजी शेलार यांच्या शुभ हस्ते नक्कीच ही ट्रॉफी असेल. त्यानंतर मॅन ऑफ द मॅचची कॅप आहे पाटील फॅशन हाऊस यांच्या माध्यमातून प्रतीक पाटील आणि स्वस्तिक फार्म येऊरगाव ठाणे नक्कीच यांच्या माध्यमातून नक्कीच कॅप सुद्धा दिली जाईल. ते मात्र आमचे सन्माननीय व्यक्तिमत्व या प्रगती मित्र मंडळाचे सर्व अध्यक्ष जे नक्कीच समीरजी शेलार यांच्या नक्कीच शुभ हस्ते हे संपूर्ण बक्षीस दिले जाते. नक्कीच मॅन ऑफ द मॅचचं पारितोषिक ठरतोय तो मात्र रोहितने आठवण करून दिली हिटमॅन शर्माची आणि तब्बल नक्कीच आपल्या